ज्या काळात स्त्रियांनी शिकणं हे धर्मबाह्य समजलं जात होतं, त्या काळात एक ब्राह्मण परिवारातली मुलगी तिच्या नवऱ्याच्या जबरदस्तीमुळे का होईना शिकते. एवढंच नव्हे तर अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेते आणि भारतातली पहिली महिला डॉक्टर बनते. ती मुलगी म्हणजे डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, पूर्वाश्रमीची यमू जोशी. 1865 मध्ये तिचा जन्म झाला. 17व्या वर्षी ती अमेरिकेला गेली. तिथल्या पेनसिल्वानियाच्या स्त्रियांच्या मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पुरं करून तिने MD ही पदवी मिळवली. ऑब्स्टेट्रिक्स अमंग द आर्यन हिंदूज हा तिच्या थेसिसचा विषय होता. अमेरिकेत ज्या कार्पेंटर बाईंच्या कुटुंबामध्ये ती राहिली होती, त्याच कुटुंबाच्या फॅमिली सिमेट्रीमध्ये आनंदीची समाधी आहे. गोपाळराव जोशी हे अतिशय वादळी व्यक्तिमत्व होतं. टिळकांच्या आणि रानड्यांच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक चळवळीत पुढाकार घेतला आणि ढोंगी पुढाऱ्यांचा दंभस्फोट केला. खुद्द टिळकांना सुद्धा त्यांनी खूप त्रास दिला. पण तरी सुद्धा गोपाळरावांच्या मृत्यूनंतर टिळकांनी त्यांचं कौतुकच केलं. याच गोपाळरावांची पत्नी म्हणजे आनंदीबाई आणि या आनंदीच्या अवघ्या 22 वर्षाच्या आयुष्याची आनंदी गोपाळ या श्रीज जोशी यांनी लिहिलेल्या कादंबरीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कादंबरीची नायिका डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ही पहिली भारतीय डॉक्टर. अमेरिकेत वैद्यकीय शिक्षण घेऊन आनंदी भारतात परत आली खरी, पण ती क्षयासारख्या दुर्धर रोगाला बरोबर घेऊनच आली. अखेरीस त्याच क्षयरोगामुळे तिचा अंत झाला आणि खरं सांगायचं म्हणजे तिचा बळी गेला आणि तो घेतला होता त्या काळच्या समाज व्यवस्थेने असंच म्हणावं लागेल. या कहाणीचे सूत्रधार गोपाळराव जोशी हे काहीसे चक्रम, एककल्ली, खोडसाळ आणि भडक डोक्याचे, पण त्याचबरोबर आपल्या बायकोला शिकवण्याच्या वेडाने झपाटलेले होते. इतिहास एवढंच सांगतो की ज्या काळात स्त्रीला शिक्षण देण्याची नुसती कल्पना सुद्धा असह्य होती, त्या काळात गोपाळरावांनी आनंदीला म्हणजे त्यांच्या दुसऱ्या बायकोला शिकवण्याचा ध्यास घेतला. इतकंच नाही तर तिला अमेरिकेला पाठवलं आणि सांगितलं, शिकून तू इतकी मोठी हो की जगात तुझं नाव झालं पाहिजे. आणि वयाच्या 18व्या वर्षी आनंदीने अमेरिकेला जाऊन पहिली हिंदू स्त्री डॉक्टर होण्याचा मान मिळवला. या सगळ्या अत्यंत खडतर अशा प्रवासाची कहाणी मात्र खरोखर हृदयस्पर्शी आहे आणि ती कहाणी म्हणजे आनंदी गोपाळ. बायकोला शिकवण्याच्या हट्टापायी गोपाळराव सगळ्यांशी भांडले. सासू, सासरे, शेजारी, समाज, थोडक्यात आनंदीच्या शिक्षणाच्या मार्गात जे जे कोणी आडवं आलं त्यांच्याशी त्यांनी वैर पत्करलं. खुद्द आनंदीला सुद्धा त्यासाठी वेळोवेळी मार खावा लागलाच. पण तरी सुद्धा गोपाळरावांनी शिक्षणाचा हट्ट काही सोडला नाही. आता या सगळ्यासाठी त्यांचं कौतुक करावं की वेळोवेळी त्यांनी तिची मानखंडना केली, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला, तिला कायम दहशतीच्या छायेत ठेवलं आणि अखेरीस हेच प्रचंड दडपण तिच्या मृत्यूला कारणीभूत झालं म्हणून त्यांची निर्भत्सना करावी हेच कळेनासं होतं. ही कादंबरी म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी आणि तिचे पती गोपाळराव यांची कहाणी तर आहेच, पण त्याचबरोबर त्या काळातल्या संकुचित आणि बुरसटलेल्या समाज स्थितीचं यथार्थ चित्रणही आहे. असा समाज जो 8-9 वर्षाच्या मुलीला 25-30 वर्षाच्या बिजवराच्या गळ्यात बांधतो, असा समाज जो विधवेचे अनन्वित हाल करतो, जळक्या लाकडाचा मार खाऊन स्वतःची मुलगी मेली तरी चालेल पण दिवसा ढवळ्यात तिने स्वतःच्या नवऱ्याशी बोललेलं सुद्धा चालणार नाही, अशा माणुसकीलाही काळीमा लावणाऱ्या अनेक दुष्ट रूढी तथाकथित संस्कृत समाजात होत्या हे समजण्यासाठी आपल्याला 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जावं लागेल. डॉक्टर आनंदी जोशी, पूर्वाश्रमीची यमू जोशी, जेमतेम 9 वर्षांचं वय, तरी म्हणायचं मात्र गोड नवरी. वर्ण सावळा, तोंडावर पुसटचे देवीचे वण. वडिलांचं नाव होतं गणपतराव जोशी. त्यांचा कल्याणला भला मोठा वाडा होता, पण तो नावाला. खरं म्हणजे बडा घर पोकळ वासा.
अशा या यमुला स्थळ आलं गोपाळराव जोशांसारख्या बिजवराचं. गोपाळराव हा पोस्टातला कारकून, दिसायला लहानखोर, बारीक चेहरा, लांब नाक आणि बारीक चिरका आवाज. हे स्थळ आणलं होतं सोमण भटजीने. मुलाला भेटायला सोमण भटजी गंगाधर शास्त्र्यांना घेऊन गोपाळरावांच्या बिऱ्हाडी गेले. मला कर्तव्य नाही, गोपाळराव चिरक्या आवाजात म्हणाले. अहो, पण मुलगी थोराड आहे, बाळबोध घराण्यातली आहे, बघा तर खरं. घराणे? अहो, घराणे मला कुठलंही चालेल, अगदी रांडेचं सुद्धा. पण मुलीला बाळबोध वाचता यायला हवं. मी तिला खूप शिकवणार आहे. ऐका कबूल? गोपाळराव तिरसटपणे म्हणाले. अखेरीस हे सगळं गणपतरावांच्या कानावर गेलं. मुलगा दुसरेपणाचा आहे, घरदार नाही, शिवाय तऱ्हेवाईक आहे, सगळं माहिती होतं. तरी सुद्धा कसंही करून गणपतरावांना आपली मुलगी उजवायचीच होती. शिवाय देणं घेणं काही नव्हतं. शिक्षणाची अट तेवढी होती, पण गणपतरावांनी विचार केला, एकदा का अक्षता पडल्या आणि नंतर मुलं बाळ झाली की ही शिक्षणाची अट आपोआप दुपट्यात गुंडाळून राहील. आणि शेवटी हे लग्न 15 दिवसांनी करायचं ठरलं. खरं म्हणजे 25 वर्षाच्या गोपाळरावांना 9 वर्षाच्या कोवळ्या मुलीबरोबर लग्न करायचंच नव्हतं. त्यांना करायचा होता विधवा विवाह. पुण्याला पंडित म्हणून एक गृहस्थ होते. त्यांच्याशी गोपाळरावांचा पत्रव्यवहार बरेच दिवस चालू होता. एक दिवस एका विधवा मुलीला बघायला पंडितांनी गोपाळरावांना पुण्याला बोलवलं. 3-4 खेपा घालायला लावल्या आणि मग विचारलं, काय हो, पोस्टात तुमची रँक काय आहे? मी कारकून आहे. हे बघा, ती विधवा मुलगी माझ्या नात्यातली आहे, दिसायला सुरेख आहे. मला वाटलं तुम्ही पोस्टात अधिकारी असाल. तुमच्यासारख्या यक्कश्चित कारकुनांनी विधवा विवाह कशाला करायला हवा? तिचं लग्न ठरतंय एका राव बहादुरांशी, तेव्हा आता तुम्ही निघालात तरी चालेल. गोपाळराव तिरीमिरीने निघाले. आता विधवा विवाह काही शक्य नाही. यमूचे वडील तर तिला मुंडावळ्या बांधून बसलेले. तरीही 9 वर्षाच्या मुलीशी लग्न करायची कल्पना त्यांना हिडीस वाटत होती. मग सुकाणून असलेल्या होडीप्रमाणे पुढचे 5-6 दिवस गोपाळराव नुसते भटकत राहिले. असंच हिंडत असताना पाठीवर थाप पडली. बरे सापडलात. गोपाळराव मागे वळून बघतात, तो सोमण भटजी. तो जोडा घ्या आणि हाणा माझ्या थोबाडावर. काय झालं? काय झालं म्हणून विचारता आहात? अहो, तिकडे मुलगी गौरीहर पुजायला बसली, तुमचा पत्ता कुठाय? सगळ्या गावात आमची नाचक्की झाली. गणपतरावांची बेअब्रू झाली. काय तर नवरा मुलगा वेळेवर आला नाही म्हणून. अहो, मुलीला वैधव्य प्राप्त झालं, हे सगळं केवळ तुमच्यामुळे. गोपाळराव जिजीनी म्हणाले, झाल्या गोष्टीबद्दल वाईट वाटतंय मला, पण क्षमा करा. आता काय उपाय? उपाय कसला विचारता? आता पाठ लावा तिच्याशी. नाही नाही, लग्न हा विषय आमच्या आयुष्यातून आता संपलेला आहे. तुमचा संपेल हो, पण त्या विधवेने आयुष्य कसं काढायचं? तुम्ही तिचा गळा कापलात, करा आता विधवा विवाह. नाहीतरी तुमची मतं तशीच आहेत. गोपाळरावांना ऐकवेना. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही पुढे होऊन तयारी करा, मी वडिलांना घेऊन येतोच. पण सोमण भटजी शिकार सोडायला काही तयार नव्हते. अहो, पाटाच्या लग्नाला तयारी लागत नाही, पाठ अमावास्येला सुद्धा लागतो. चला पाहू माझ्या बरोबर. अखेरीस यमूचं लग्न लागलं. यमू जोशीची आनंदीबाई जोशी झाली. विधवेशी लग्न करायची गोपाळरावांची इच्छा अशा विचित्र पद्धतीने पुरी झाली. लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवायचा प्रश्नच नव्हता, कारण तिचं वय अजून लहान होतं आणि गोपाळरावांची नोकरी त्याच गावात. त्यामुळे त्यांचा मुक्काम सासूरवाडीलाच राहिला. एक दिवस माझघरातून गाण्याचे सूर ऐकू आले. गोपाळराव तरातरा आत गेले. झोपाळ्यावर बसून आनंदी गात होती. काय तमाशा चाललाय? नुसता वेळ घालवताय, दुपार नाही सकाळ नाही. गोपाळरावांचा हा अवतार बघून आनंदी बेदरली.
थरथर कापायला लागली. आनंदीची आजी कमरेवर हात ठेवून बाहेर आली. काय झालं ओरडायला? लग्न होऊन 4 दिवस झाले, नुसत्या उनाडक्या चाललेत. अभ्यासाचं नाव नाही, डोळ्यापुढे बुक धरलेलं दिसत नाही. ती नाही हो बुक वाचणार, आमचं घराणं घरंदाजाचं आहे, समजलात? जनाची नाही तर मनाची लाज आहे आम्हाला हो. गोपाळराव रागाने थरथरले, पुन्हा ओरडले. लग्नाच्या वेळी कबूल करून घेतलं होतं मी. हुंडा पांडा घेतला नाही, कसला हट्ट धरला नाही. फक्त मी शिकवीन तेवढं तिने शिकलं पाहिजे एवढंच मागितलं. आता गमजा चालायच्या नाहीत. गणपतरावांनी त्यांना दादापुता करून माडीवर नेलं. दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी 2 बुकं आणली. आजीच्या समोर ठेवली. ही द्या तिला, पहिला धडा पाठ करून ठेव म्हणावं. दुसऱ्या दिवशी सर्वजण जेवायला बसले. आनंदी चटणी वाढायला आली. मी पुस्तकं आणून दिली, त्याचं काय केलंस? माझघरात कुजबुज झाली. अगं बाई, बायको जवळ सरळ बोलायचं, काय बाई अगोचर वागणं हे. आनंदी घाबरली. तिच्या हातून चटणीची दगडीच खाली पडली. कुठ्यात ती बुक? दिली टाकून गोठ्यात. पोरीच्या मागे नसता घोर लावू नका हो. शिकून तिला कुठे मामलत गाजवायला जायचंय? आजी करवादली. गोपाळराव धुमसत होते. तुम्ही शब्द दिलाय तो पाळायला हवा. गणपतराव मध्ये पडले. अहो जावई बापू, स्त्रीचा उत्तम गुण कोणता? तर नीतिमत्ता. उद्या ती लिहा वाचायला शिकली तर सरळ परपुरुषाला पत्र लिहील, त्याचा हात धरून पळून जाईल. अहो, स्त्री शिक्षण हे संकट आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यभिचार वाढेल, नसता हट्ट धरू नका. माझ्या बायकोनी जसं केलं तर बरंच, माझी सुटका होईल. तेवढ्यात आजी ओरडली. यमे, आण ती बुक गोठ्यातून फाडूनच टाकते टराटरा. हे ऐकून कुणीतरी बुक आणून टाकली. आजीनी त्यांच्या चिंध्या करून चुलीत टाकल्या. आता मात्र गोपाळरावांचा संयम सुटला होता. त्यांनी काहीतरी निश्चय केला आणि तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून थेट स्वतःच्या खोलीवर गेले. कोरे कागद पुढे ओढले आणि लिहायला सुरुवात केली. माझ्या बायकोनी शिकावं असं मी म्हणतो, हे तुमच्या मते पाप आहे. या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आत्मघात करावा असे मनात आले. पण मग वाटले की मी मेलो तरी तुमच्या मुलीची सुटका नाही. मग मला एक कल्पना सुचली. प्राणत्याग केला तरी धर्म नष्ट होत नाही, पण धर्मत्याग केला तर प्राण सोडल्यासारखं होतं. आणि म्हणून 1-2 दिवसातच मी बाप्तिस्मा घेणार आहे. मग तुमची मुलगी, तुमचं घराणं यांच्याशी माझा काहीही संबंध राहणार नाही. हे आणि असं बरंचसं बोचरं पत्र त्यांनी लिहिलं आणि पोस्टात टाकलं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे 2च दिवसांनी गणपतराव आणखी दोघांना घेऊन घरी आले. गोपाळरावांनी साळसूदपणे विचारलं, काय झालं? मी पाया पडतो हो, हात जोडतो. असं काही नका ना करू जावई बापू, असं नका करू. गणपतरावांनी हात जोडले. कशाला वाईट वाटून घेता? मी हा असा बायकोनी लिहावं वाचावं म्हणून हट्ट धरणारा. मेलो तर तुम्हीच उठाल, पण मरण्यापेक्षा ख्रिस्ती होणं बरं. नको नको, तुम्ही तिला हवं तेवढं शिकवा हो, आम्ही नाही अडवणार. निदान काही दिवस तरी तुमचा विचार पुढे ढकला ना. ठीक आहे, मी 4-5 महिने थांबतो. शेवटी कल्याणची मंडळी परतली. गोपाळराव तसे हुशार होते, पण विक्षिप्तच होते. एकलकोंडे होते. ख्रिस्ती होण्याची त्यांनी अनेकदा हूल उठवली होती. एकदा तर स्वतःच्या घरी त्यांनी एका पाद्र्याला पण आणलं होतं. आणि त्यानंतर शेजार पाजारच्या ब्राह्मणांनीच सचैलसानं केली. ठिकठिकाणी पाणी ओतलं आणि विटाळ घालवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या विरुद्ध गोपाळरावांचं मन आक्रंदत होतं. ब्राह्मण वर्गाच्या नैतिकतेच्या, शुचिर्भूततेच्या आणि पातिव्रत्याच्या कल्पना किती खुळचट आणि समाजाचं अधःपतन करणाऱ्या आहेत हे त्यांना तीव्रतेने जाणवत होतं. पण त्या विरुद्ध बंड करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मात्र सगळीकडून होत होता
विरोध आणि फक्त विरोधच. पण त्यामुळे त्यांचा विक्षिप्तपणा आणखीनच वाढत होता. एके दिवशी गणपतराव आले. उद्या सकाळी घरी या. आनंदीचा गर्भाधान समारंभ आहे. एकदा तिला तुमच्या ताब्यात दिली म्हणजे सुटलो. हो नाही करता करता गोपाळराव कल्याणला पोचले. समारंभ झाला. प्रथेप्रमाणे आनंदी 9 वारीचा बोंगा सावरीत रात्री खोलीत आली. थरथरतच होती. मान खाली आणि रडका चेहरा. खूप मेहनत वाऱ्या केल्यावर बोलायला लागली. काय झालं रडायला? लोक म्हणतात तुम्ही साहेब होणार, ब्राह्मण राहणार नाही. मग त्यात काय झालं? मग तुम्हाला मांस खावं लागेल, लग्न मोडेल. मग तू पण खा. मी नाही खाणार. मग मी एकटा राहीन. ओक्साबोक्षी रडत आनंदी म्हणाली, पण मला टाकू नका हो. गोपाळराव आतून हल्ले. मी सांगेन तसं वागशील, अभ्यास करशील, बुक वाचशील. ती थरथरली. हो, मी तुमच्या मनासारखं वागेन. नाही वागलीस तर मी ख्रिस्ती होईन, एवढं पक्क लक्षात ठेव. एक दिवस सकाळी उठल्याबरोबर गोपाळराव म्हणाले, खाली जा, तोंड धुणं वगैरे आटप आणि मग वर ये. कशाला? प्रश्न विचारायचे नाहीत, कर म्हटलं की करायचं. गोपाळराव केकसले. आनंदी खाली आले. आईने सांगितलं, विहिरीवरून कळशी भरून आण. पण आनंदीला गोपाळरावांचे तांबारलेले डोळे आठवले. घाबरतच ती वर गेली. पाटी घेतली आणि मुकाट्याने लिहायला सुरुवात केली. गोपाळराव माडीच्या खिडकीत उभे होते. खाली बरीच मंडळी जमली होती. काहीतरी अघटित बघावं तशा नजरेने माडीकडे बघत होती. अगदी अंत्यसंस्काराच्या वेळेला दिसतात ना, तशी दिसत होती. गोपाळरावांनी आनंदीला खिडकीशी बोलावलं. आनंदीला ब्रह्मांड आठवलं. खाली जणू आगच लागली होती. गोपाळरावांना मात्र हसू आवरत नव्हतं. त्यांच्यातला अव्रात्य मुलगा जागा झाला होता. मी जाते खाली आता. आनंदी रडतच म्हणाली. जा जा, पण दुपारी परत ये. आईच्या रागाचा पारा प्रचंड चढला होता. भर दिवसा मुलगी नवऱ्याच्या खोलीत जाते आणि बुक्क वाचते. आईने यमूचा कान धरला आणि जळकं लाकूड तिच्या पाठीत घातलं. अगं अगं काय करतेस? पोर जळेल ना. गणपतराव मध्ये पडले. मरू दे जळू. दिवसा ढवळ्या नवऱ्याच्या गळ्यात गळे घालते. घर ब्राह्मणाचं आहे की किरीस्तवाचं? आईने कपाळावर थडाथडा हात मारून घेतला आणि मोठमोठ्यांदा रडायला लागली. गोपाळराव धुसफुसतच माडीवर निघून गेले. तत्कालीन रूढीची सगळी बंधनं बिनदिक्कत झुगारणारे गोपाळराव काळाच्या खूपच पुढे होते. लग्नानंतर आनंदीने शिकलंच पाहिजे या एकाच अटीवर ते लग्नाला कबूल झाले होते. आणि तरी हे असं. स्वतःच्या नवऱ्याबरोबर दिवसा बोललं तर गावातले लोक तोंडावर थुंकतील याची घरातल्यांना भीती. आणि मग त्यासाठी स्वतःच्या मुलीला जाळून मारायची देखील त्यांची तयारी होती. शिकणं तर दूरच राहिलो. या सगळ्यासाठी गोपाळरावांकडे एकच ब्रह्मास्त्र होतं आणि ते म्हणजे ख्रिस्ती होण्याचं. ते उपसलं की घरातली मंडळी अगतिक व्हायची. पण तरी सुद्धा तिला सारखं कामात गुंतवणं, तिची पाठी फोडणं, घालून पाडून बोलणं सगळं चालूच होतं. मग आनंदी रात्रीवर आली की हा सगळा राग तिच्यावर निघायचा. घोगऱ्या आवाजात बोलणारा, कधी कधी हिंस्त्र पशुसारखा भासणारा, कधी काळी पाठीवरून मायेने हात फिरवणारा, रागावणारा, मारणारा, काहीतरी अभद्र बोलून मनात धसका निर्माण करणारा हा नवरा. यापैकी त्याचं कुठलं रूप कधी पाहायला लागेल याचा नेमच नसायचा. मुळू मुळू किंवा ओक्साबोक्षी रडणं एवढंच काय ते तिच्या हातात होतं. एखाद्या वेळी त्यांना या मुलीची अतीव दया येई. एवढ्याशा कोवळ्या जीवावर आपण शारीरिक आणि मानसिक अत्याचार करतोय असं त्यांना वाटे. पण ते तात्पुरतं. शेवटी गोपाळरावांनी एक निर्णय घेतला. माझघरात आले आणि मोठ्यांना म्हणाले,
मी अलिबागेस बदली करून घेतली आहे. अलिबागेस यमुला नेणार का? कमरेवर हात ठेवत आजीबाईंनी विचारलं. हो, मग मी पण येणार. यमुला माझा फार लळा आहे. हो, पण तिथे मी तिला सारखा शिकवणार. मग तुमचं तिथे कसं जमायचं? आजीजी करीत आजीबाई म्हणाल्या, तुम्ही काय वाटेल ते करा हो. माझं मेलीचं काय जाणार आहे? यमीला सोडून मी कुठे राहायची नाही हो. मी बापडी स्वयंपाकाचं बघेन. गोपाळरावांना विजयाचं हसू फुटलं. झालं. अलिबागेला त्यांचा संसार सुरू झाला. बदललेल्या वातावरणात आनंदीची भीड चेपली. तिचं शिक्षण जोरात सुरू झालं. तिची बुद्धी कुशाग्र होती. ती झपाट्याने वाचायला लागली. गोड गळ्यावर कविता म्हणायला लागली. मग हळूहळू इतिहास, भूगोल, गणित याही विषयांमध्ये तिला गोडी वाटायला लागली. तरी सुद्धा गोपाळरावांमधला ब्रह्मराक्षस अधूनमधून जागा होतच होता. त्यातच तिला दिवस गेले आणि त्यामुळे कधी कधी त्यांच्यातल्या दगडाला पालवी फुटत असे, पण शिक्षण चालूच होतं. एक दिवस ते आनंदीला घेऊन समुद्रावर फिरायला गेले. रस्त्यावरून चालणारी आनंदी ही एकमेव स्त्री होती. आजूबाजूची माणसं कुत्सित नजरेने पाहत होती. कुणाला ठसके लागत होते, कुणी मुद्दाम खाकरत होतं. गोपाळरावांना मात्र कुणाचीच पर्वा नव्हती. आणि मग समुद्रावर रोजच जाण्याचा परिपाठ सुरू झाला. गोपाळरावांनी आनंदीसाठी किरमिजी रंगाचे मऊ मऊ बूट आणले. तिला ते खूप आवडले. बूट घालून आनंदी फिरायला निघाली. तेवढ्यात तेवढ्यात आजीबाई ओरडल्या, मागे फिर बघू. जो जो सहन करावं तो तो जास्तच तमाशा चाललाय. बुक्क वाचणं चालवून घेतलं. नवरा बायको दिवसा एका खोलीत बसतात. बसू द्या म्हटलं. आता पायात बूट घालून जोडीने फिरायला जातायत. गोपाळराव रडले. चल लवकर. नव्या बुटाच्या आनंदात आनंदी निघाली. तिला या सगळ्या गोष्टी आता हव्या हव्याशा वाटायला लागल्या होत्या. आनंदी म्हणाली, सगळे हसतात हो, कसं तरी वाटतं. गोपाळराव म्हणाले, अगं मी तुला कविता शिकवली ना. अये रूढे वर्णू अतुल महिमा मी तव किती, म्हण बघू. आनंदी गुणगुणायला लागली. कसे वस्त्र ल्यावे कचशिरी असावे किती कसे, टिळा कैसा जोडा कवण पुढ त्याला किती कसे, कसे पागोटे ते वधू अतुल सत्ता तव किती, नमस्तुभ्यम रूढे खचित अससी तू बलवती, नमस्तुभ्यम रूढे खचित अससी तू बलवती. तेव्हा चांगलं टॉक टॉक बूट वाजवीत चाल. कोणी हसलं तर थांबायचं, हात जोडायचे आणि म्हणायचं, नमस्तुभ्यम रूढे खचित अससी तू बलवती. आनंदी हसली. तिला एक नवीनच दृष्टी प्राप्त झाली होती. तिचा जणू कायाकल्प झाला होता. यथावकाश आनंदी बाळंतीण झाली. मुलगा झाला. पण हे सुख फार काळ टिकलं नाही. काही दिवसातच मुलगा तापाने फणफणला. वैद्याने दिलेलं चाटण, अंगारे, दुपारे सगळं चाललं होतं. इंग्रजी वैद्यक जाणणारा एक किरीस्ताव डॉक्टर गावात होता. त्याला आणावं असं गोपाळरावांना वाटायचं. पण सगळ्यांच्या विरोधात त्याला बाळंतिणीच्या खोलीत न्यायचं कसं? त्यांच्या मनात क्षणभर एक विचार चमकून गेला. एखादी ब्राह्मण बाई डॉक्टर असती तर? अखेरीस पाळणा रिकामा झाला. आनंदी ढसाढसा रडली. त्यानंतर बरेच दिवस गेले. एक दिवस गोपाळराव आनंदीला म्हणाले, हे बघ, आता तुला इंग्रजी शिकायला हवं. जगातलं नानाविध प्रकारचं ज्ञान इंग्रजीत आहे. मग त्यांनी एक इंग्लिश बुक वाचायला सुरुवात केली आणि त्याचा अर्थ सांगितला. आनंदी भारल्यासारखी झाली. तसं पाहिलं तर त्यांचं सहजीवन अतिशय चमत्कारिक पद्धतीने चालू होतं. गोपाळरावांशिवाय तिच्या जगात माणूस नव्हता. बुकांशिवाय दुसरं काही नव्हतं. त्यांचे संबंध पती-पत्नीपेक्षा गुरु शिष्याचे जास्त होते. आनंदीचं तर पोरवयच होतं. त्यामुळे नटावं, मुरडावं, इतर बायकामध्ये बसावं, सणवार, व्रतवैकल्य करावी असं तिलाही वाटे. पण पण त्यातली सगळी गोडी या गुरुनी शोषून घेतली. ती नुसतं ज्ञानाचं साधन बनली. बाई इंग्रजी शिकते, फिरायला जाते,
हळदी कुंकू नाही, गवले पापड नाहीत, असं तिचं जगणं तिने नाईलाजाने मान्य केलं खरं. पण समाजालाच ते अपमानास्पद वाटायला लागलं आणि त्यामुळे ती जवळजवळ वाळीत टाकल्यासारखीच होती. पण आता मात्र आनंदीला त्यांची पर्वाच राहिली नव्हती. यापुढचा इंग्रजीचा अभ्यास गोपाळरावांच्या आवाक्यात नव्हता. आता त्याने आनंदीला कोल्हापूरच्या मिशन हायस्कूलमध्ये इंग्रजी शिकायला पाठवायचं ठरवलं. गोपाळरावांनी स्वतःची बदली कोल्हापूरला करून घेतली. मिशन हायस्कूलची मायसी नावाची एक मास्तरीण होती आणि गुहीन नावाचा एक पाद्री जवळच राहत होता. एका गरीब ब्राह्मण बाईला मिशन हायस्कूलमध्ये शिकायला मिळणं ही खूप कठीण गोष्ट होती त्या काळात. त्यासाठी गोपाळरावांनी हिकमती लढवायला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी नुसती ओळख करून घेतली. मग तिथे त्यांच्या वारंवार फेऱ्या व्हायला लागल्या. ख्रिस्ती धर्माची भरमसाठ स्तुती करून माझी प्रवृत्ती या धर्माकडे होत आहे असं एक पत्र त्यांना लिहिलं. आपण किती क्षुद्र, हिंदू धर्मापेक्षा ख्रिस्ती धर्म कसा श्रेष्ठ आहे, त्या धर्माची आपल्याला कशी ओढ लागली आहे, असं जवळजवळ लाचारी दर्शवणारं ते पत्र होतं. पत्र वाचून गुहीन स्वतः त्यांच्याकडे आला. नंतर ते मायसीबाईंकडे गेले. मायसीबाई देखील त्यांच्या पत्राने प्रभावित झाली होती. मी आपणासाठी काय करू? तिने विचारलं. मी कोकणस्थ ब्राह्मण आहे. माझी बायको हुशार आहे. तिला मिशन स्कूलमध्ये येण्याची इच्छा आहे, पण तिला लोक त्रास देतील, तुमच्याकडे येऊ देणार नाहीत. म्हणून माझी विनंती अशी आहे की आपण बाईंना सांगावं आणि त्यांची बग्गी माझ्या घरावरून न्यावी, म्हणजे माझ्या बायकोला शिकता येईल. मायसीबाईंना ही कल्पना काही सहन होत नव्हती, पण गुहींनी मात्र मान्यता दिली आणि गोपाळराव जितनमयाच्या थाटामध्ये घरी परतले. मड्डमेची बग्गी येईल, तिच्यातून शाळेत जायचं, त्यांनी हुकूम सोडला. मी नाही जाणार, हे आनंदीचं उत्तर ऐकताच त्यांनी तिच्याकडे रोखून बघितलं. डोळे वटारले. त्यांच्या काळ्या गुंदेसारख्या डोळ्यांनी तिची शक्ती शोषून घेतली. गोसाव्याने लहान मूल पळवावं, त्याच्यावर चेटूक करावं आणि त्याच्या मनाप्रमाणे वागायला लावावं, तसं आनंदीचं झालं. दुसऱ्या दिवशी दारात बग्गी आली. आनंदी किमती लुगडं नेसून तयार होती. आजूबाजूच्या खिडक्यातून ओट्यावर तोबा गर्दी जमली. आनंदी बग्गीत बसली, पण मडमेच्या पायाशी. सगळाच प्रकार तिला अपमानास्पद वाटत होता, पण इलाज नव्हता. असे 3-4 दिवस गेले आणि त्यानंतर एक दिवस बग्गी आलीच नाही. आला तो कोल्हापूरचे कारभारी जाधवरावांचा सांगावा. गोपाळराव जाधवरावांसमोर जाऊन उभे राहिले. तुम्ही ब्राह्मण, तुमचा आचार शुद्ध हवा, धर्म बुडता कामा नये, म्हणून मीच ती बग्गी येण्याचं बंद केलंय. आपण मला कोण हुकूम करणार? मी किरिस्ता व्हायचं की नाही हे तुम्ही कोण ठरवणार? जाधवराव चमकले. मग गोपाळराव त्यांच्याजवळ जाऊन हलक्या आवाजात म्हणाले, अहो, इथे कुणाला किरिस्ता व्हायचंय? त्याचं काय आहे? बायकांनी शिकल्याशिवाय सुधारणा होणार नाही आणि हे बेरकी गोरे बऱ्या बोलाने थोडे शिकवणार आहेत, म्हणून हा सगळा तिढा. जाधवराव बघतच राहिले. मग गोपाळरावाने आनंदीला मायसीबाईंच्या बंगल्यावर शिकायला पाठवायचं ठरवलं. पण तरी सुद्धा अजून आनंदी संभ्रमित अवस्थेतच होती. त्यांनी आपल्याला जबरदस्तीने किरिस्ताव केलं तर? आनंदीने घाबरतच विचारलं. तरी आपले नाक, डोळे, तोंड तसंच राहील ना? किरिस्ताव झालो तर आपल्याला अमेरिकेला जाता येईल, तुला खूप शिकता येईल, अगं डॉक्टर सुद्धा होता येईल. आनंदी खुदकन हसली. काहीतरीच बाई, बाई कधी डॉक्टर होते का? गोपाळराव मात्र अमेरिकेला जाण्याच्या कल्पनेने भारले होते. आनंदीची अभ्यासातली प्रगती लक्षणीय होती, पण तिला आणखी शिकायला हवं होतं. मुंबई काय, कोल्हापूर काय, कलकत्ता काय, हिंदुस्थानात कुठेही राहून तिला आणखी शिकवणं शक्यच नव्हतं. कारण प्रत्येक ठिकाणी कावळ्यासारखे टोचून टोचून मारणारे कुत्सित टवाळखोर लोक होते. त्यामुळे त्यांच्या पुढे एकच ध्येय होतं, अमेरिका. पण त्यासाठी
मिशनऱ्यांचं लांगुल चालन करणं एवढा एकच मार्ग होता. गोपाळरावांच्या बोलण्याने गुहीन भारावून गेला. हा ब्राह्मण आपल्या गळाला लागणार असं त्याला वाटलं आणि त्यांनी गोपाळरावांना सांगितलं, तुम्ही असं करा, अमेरिकेत एक वाइल्डर नावाचे मिशनरी आहेत, त्यांना तुम्ही पत्र लिहा, मी शिफारस करीन. मग गोपाळरावांनी रात्रभर जागून पत्र लिहिलं. बऱ्याचशा लांगुल चालनाखेरीज पत्रामध्ये खालील अर्थाचा मजकूर होता. माझ्या 14 वर्षाच्या बायकोला वैद्यकीय अभ्यासासाठी अमेरिकेला येण्याची इच्छा आहे. तरी आमच्या जाण्या येण्याच्या आणि तेथील वास्तव्याच्या खर्चाची सोय व्हावी ही नम्र विनंती. या पत्राला गुहींनी शिफारस पत्र जोडलं. बाई खरंच हुशार आहे. त्या दोघांचाही मूर्तीपूजेवर विश्वास नाही. ते जर आपल्या देशात आले तर ख्रिस्ताचे अनुयायी बनतील आणि मग त्यांना हिंदुस्थानातल्या धर्मोपदेशकाचं काम करायला पाठवणं हे शक्य होईल. ही दोन्ही पत्र अमेरिकेला रवाना झाली. पण खूप वाट पाहिल्यानंतर सुद्धा पत्राचं उत्तर आलं, पण ते निराशाजनक होतं. वाइल्डर साहेबांचं उत्तर स्पष्ट होतं. आधी इथे किरिस्ताव व्हा, मग विचार करू. गोपाळरावांचा डाव फसला होता. पत्र वाचून गोपाळराव गुहींच्या बंगल्यातून बाहेर पडले. ते संतापाने बेभान होत. डोकं भणभणत होतं. मन निराशेच्या ओझ्याखाली वाकलं होतं. घरी येऊन बघतो तो आनंदी रघुवंश वाचत बसलेली. इंग्रजी का नव्हतं वाचित असं म्हणत त्यांनी तिच्या गालावर 2-3 प्रहार केले. तिला ढकलून दिलं. समोर असलेलं बायबल जोरात आपटलं आणि त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या. आनंदी लांबूनच पुटपुटली, काय चाललंय? श्राद्ध करतो, श्राद्ध, आकाशातल्या बाप्पाचं श्राद्ध. असेच काही महिने गेले. एके दिवशी गोपाळराव घरी आले. ते तरंगतच. डोळे चमचमत होते आणि चेहरा उमलला होता. चांगली बातमी आहे, ओळख बघू. आनंदीने नवऱ्याकडे आश्चर्याने पाहिलं. अशा तऱ्हेचा सुखसंवाद करण्याची त्यांची रीत नव्हती. तिने पत्राकडे पाहिलं. तिच्या नावाचं अमेरिकेहून आलेलं पत्र. मग हलक्या आवाजात ती ते पत्र वाचायला लागली. प्रिय भगिनी, तू वाइल्डरला लिहिलेलं पत्र तिथल्या वर्तमानपत्रात छापून आलं ते माझ्या दृष्टीस पडलं. मी तुला किती मदत करू शकेन माहिती नाही, पण मला जे शक्य होईल ते मी तुझ्यासाठी करीन. हे पत्र होतं अमेरिकेतल्या कार्पेंटर बाईंचं. तिच्या पत्रातला जिव्हाळा आनंदीला सुखावून गेला. मग काय, आनंदी आणि कार्पेंटर बाईंचा पत्रव्यवहार सुरू झाला. अमेरिकेतल्या रीतीभाती, हिंदू संस्कृती, पोशाख, वागण्याच्या पद्धती यांची देवाणघेवाण व्हायला लागली. पण तरी सुद्धा पुढच्या शिक्षणाचं जमेल असं चिन्ह काही दिसत नव्हतं. एक दिवस गोपाळराव म्हणाले, काय वाटेल ते करून तुला डॉक्टर व्हायलाच हवं. आपल्या दोघांचं जाणं काही जमत नाही असं आता स्पष्ट दिसतंय. तेव्हा तू एकटीच अमेरिकेला गेलीस तर? एकटी? तिने मान वर करून त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात असंख्य सूर्यांचं तेज एकवटलं होतं. क्षणभर तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. काय भयंकर विचार. तिने डोळेच मिटून घेतले. तू एकटीच पुढे जा, मी मागाहून येतो. मला वाटतं की तोपर्यंत तुझा अभ्यास पुरा होईल. गोपाळराव हे बोलले खरे, पण परत त्यांच्या मनात विचार आला, असं करणं बरोबर आहे का? या 17 वर्षाच्या मुलीला अनोळखी ठिकाणी पाताळात पाठवायचं? झेपेल का तिला? पण या विचाराला त्यांनी झटकून टाकलं आणि परत विचारलं, खरंच जाशील का एकटी? हो, जाईन. आहे हे धैर्य तुझ्यात? यातल्या संकटाची तुला कल्पना आहे? हो, तरीही मी जाईन. हे धैर्य तर तुम्हीच मला दिलंय. गोपाळरावांना आनंदीचं कौतुक वाटलं. तू खरंच अलौकिक आहेस. तुला इतकं धाडस आलं तरी कुठून? जे नशिबात असेल ते होतच. शास्त्रकारांनी लिहून ठेवलंय, यथा काष्ठंच काष्ठंच. वियोग होणार असला तर इथेही होईल.
आणि आणि तिथे कार्पेंटर मावशी आहे ना. शांत स्थिर आवाजात ती बोलत होती. गोपाळरावांना वाटलं, काल परवा तर हे बीज लावलं, लहानसं नाजूक रोपटं होतं, कसं जगेल याची चिंता होती. बघता बघता वेल इतकी उंच गेली की थेट आकाशाला भिडली. दुसऱ्या दिवशी तिने कार्पेंटर मावशीला सविस्तर पत्र लिहिलं. मी डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात निघण्याचं करते. ज्या गावी वैद्यकशाळा आहे त्या ठिकाणी एखाद्या सभ्यग्रस्ताकडे माझी राहण्याची सोय झाली तर बरं होईल. माझं जेवण मी हाताने करीन. पुढचे काही दिवस अमेरिकेविषयी जास्त माहिती मिळवण्यात आणि खर्चाची तरतूद करण्यात गेले. अडचणी तर खूपच होत्या. सगळ्यात मोठा अडथळा होता तो आजूबाजूच्या लोकांचा. आधीच गोपाळराव विक्षिप्त म्हणून प्रसिद्ध आणि त्यात बायकोला शिकायला अमेरिकेला पाठवणार, ही कल्पनाच सगळ्यांच्या अंगावर शहारे आणणारी होती. आपल्या परंपरेवर, धर्मावर, बायकोच्या शिलावर निखारे ठेवायला निघालेला हा माणूस माणूस नव्हे, चांडाळ आहे, असं लोक म्हणायला लागले. काली मातेच्या मंदिरात गोपाळराव आपल्या हाताने बायकोचा बळी देणार आहेत असं ऐकलं असतं तरीही लोकांनी ते शांतपणे ऐकून घेतलं असतं. आकाश फाटावं धरणी दुबकावी याही पेक्षा ही गोष्ट लोकांना भयंकर वाटत होती. रस्त्यात घरी गाठून धाकधकपटशा दाखवून या वेतापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, पण गोपाळराव कशालाच भीक घालत नव्हते. अखेरीस तिथले एक मातब्बर गृहस्थ रावसाहेब दांडेकर सहकुटुंब घरी आले आणि म्हणाले, तुम्हाला 10,000 रुपये देतो, तुम्ही हा बेत रद्द करा. गोपाळरावांनी उत्तर दिलं, अहो इतके पैसे देत असाल तर फारच चांगलं, मी पण जाईन तिच्या बरोबर. शेवटी रावसाहेबांनी तिथल्या पोलीस कमिशनरची गाठ घेतली. त्याचाही उपयोग झाला नाही. मग त्यांनी आनंदीच्या माहेरी कल्याणला पत्र लिहिली. बाई चळली तिला वाचवा म्हणून पुण्याच्या वर्तमानपत्रातून पत्र लिहिली, चावट लेख लिहिले. माहेरी पत्र गेलं मात्र तिथे दुःखाचा डोंब उसळला. मग आनंदीला पत्र गेलं, तुझ्या धाकट्या भावाची चिरंजीव बाळची तब्येत अचानक बिघडली आहे, जेवत असाल तर वाचवायला यावं. पत्र वाचून आनंदीची द्विधा मनस्थिती झाली. मग पुन्हा एकदा गोपाळरावांचा कठोर स्वभाव जागृत झाला आणि म्हणाले, अमेरिकेला जायचं तू नुसतं अवसान आणतेस, तू भित्रीच आहेस, तुझ्या मनात जायचंच नाहीये, इथेच राहायचंय. आणि एवढं बोलून त्यांनी पुढचाही घाव घातला, कदाचित तूच तिकडे मला नकळत पत्र पाठवलं असशील. घृणेची एक लहर आनंदीच्या अंगावरून निघून गेली. ती ढसढसा रडायला लागली. हे बघ, एकदाच काय ते ठरव, मरवतो बाळ, मीही मेलो तरी चालेल, पण तू जाणार की नाही हे ठरव. तू जाऊ नयेस म्हणून पाठवलेलं हे खोटं पत्र आहे. आणि ते फेऱ्या घालायला लागले. शेवटी आनंदी म्हणाली, मी माहेरी जाणार नाही, अमेरिकेला जाईन, पण तुम्ही असं वेडं-विद्र बोलू नका. आणि ती कार्पेंटर मावशीला पत्र लिहायला बसली. प्रिय मावशी, हिंदुस्थानातून पाठवलेलं हे शेवटचं पत्र असेल. फेब्रुवारीच्या 7 तारखेला आगबोट निघणार. मला आता जास्त लिहवत नाही. लवकरच आपण भेटू. आनंदी अमेरिकेला जाणार म्हणून एका शाळेत लोकांनी निरोप समारंभ आयोजित केला होता. आनंदी आणि गोपाळराव तिथे गेले. समारंभ सुरू झाला. आनंदी बोलायला उठली. इंग्रजीतली पहिली 4-5 वाक्य चाचपडत गेली, पण मग भाषणाचा ओघ अस्खलित सुरू झाला. आजारी पडल्यावर सभ्य स्त्रिया आपलं शरीर पुरुषांकडून तपासून घ्यायला तयार नसतात, म्हणून डॉक्टर व्हायला मी अमेरिकेला जातेय. आजवर कोणी स्त्री परदेशी गेली नाही म्हणून मी जाऊ नये असं जेव्हा मी ऐकते तेव्हा मला विस्मय होतो. आमच्या पूर्वजांनी असं म्हटलं असतं तर त्यांची कीर्ती अजरामर झालीच नसती. भाषणाचा ओघ अविरत चालू होता. अमेरिकेत गेल्यावर हिंदू स्त्रीच्या सर्व मर्यादा आपण सांभाळू असंही तिने सांगितलं. लोक शांतपणे ऐकत होते. गोपाळराव स्तिमित झाले होते. क्षणभर त्यांना भास झाला की आनंदी नाहीच, हे आंबेचं रूप आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. हॉलमधले लोक तिचं अभिनंदन करायला आले.
ती काहीच बोलली नाही. खाली मान घालून गोपाळरावांच्या मागे उभी होती. दुसऱ्या दिवशी दोघे सामानासकट बंदरावर गेले. बोटीत सामान चढलं. ज्या मिसेस जॉन्सन बरोबर आनंदी जाणार होती तिला गोपाळराव भेटले. आनंदीला सांभाळून न्या हो, अशी विनंती त्यांनी केली, पण मिसेस जॉन्सननी एवढी तुच्छता आणि बेपर्वाई दाखवली की त्यांना आनंदीची काळजीच वाटायला लागली. पण इलाज नव्हता. शेवटी तू शहाणी आहेस ग, स्वतःला जप, अशा शब्दात त्यांनी तिला निरोप दिला. बोट सुटली आणि खरोखरच पुढचे काही दिवस आनंदीचे हाल कुत्रा खाईना. समुद्राच्या हवेचा त्रास, स्वयंपाकघरातल्या मासे मटणाचा वास यामुळे ती हैराण झाली. उकडलेले बटाटे याशिवाय अन्न पोटात जात नव्हतं. गोऱ्या बायका तिला गुलामासारख्या वागवायच्या. या अपमानास्पद वागणुकीमुळे आनंदी अबोल झाली. बोटीमधलं ग्रंथालय हाच तिचा एकमेव आसरा झाला. ही काळी मुलगी आपल्या समोर लाचार होत नाही, भीक मागत नाही, शांतपणे वाचीत बसते, हेच मुळी त्या गोऱ्या बायकांना अपमानास्पद वाटायला लागलं. मग मिसेस जॉन्सन तिच्याकडे येऊन बोलायला लागले. तू त्या कार्पेंटर बाईकडे जाऊ नकोस हा. ती तुला घरात कोंडून ठेवील, तुझे हाल करील. तुझ्या नवऱ्याने तुला माझ्या ताब्यात दिलीये. मी सांगते तसंच तुला करायला हवं. नाही, पण ती माझी मावशी आहे, मी तिच्याकडेच जाणार. ती कसली तुझी मावशी? ती गोरी, तू काळी, असं बरंच काही बडबडत ती जॉन्सन निघून गेली. बोट बंदराला लागली. आनंदी बाहेर पडली. मनात धाकधूक होतीच, मावशी आली नाही तर. आणि तेवढ्यात आनंदीने तिला ओळखलं. शांत स्थिर डोळे, किंचित पांढरे केस, अंतरीची खूण पटली. आनंदी एकदम आवेगाने मावशीच्या गळ्यातच पडली. कार्पेंटर बाईच्या डोळ्यातून पाणी आलं. कोण, कुठली मुलगी ही? काय संबंध आपला? आपण दंतवैद्याकडे जातो काय? वर्तमानपत्र वाचतो काय? आणि आपल्या शब्दावर ही हिंदू मुलगी इथे येते काय? खरोखरच परमेश्वराची योजना अतर्क्य आहे. त्यानंतर दोघी आगगाडीने रोसेलला म्हणजे कार्पेंटर बाईंच्या घरी पोचल्या. घरी सगळेजण वाटच बघत होते. सगळ्यांनी तिचं स्वागत केलं. या हिंदू मुलीचं दोन्ही हात जोडून नमस्कार करणं, पुरुषांसमोर न बसणं, मांस न खाणं, हे सगळं त्यांना अगदी वेगळंच वाटत होतं. एके दिवशी मुली जॅकस्टोन्स म्हणजे सागर गोटे खेळत होत्या. त्यांना वाटलं या मुलीला काय माहिती असणार जॅकस्टोन्स. पण आनंदीने डावी मांडी घातली, उजवा पाय लांब पसरला आणि सागर गोटे खेळायला जी सुरुवात केली ती आटकही सुपल्या झाल्यावरच ती थांबली. खरं म्हणजे तिला तर अलिबागेला गेल्यासारखंच वाटत होतं आणि मुली मात्र अचंब्याने तिच्याकडे बघत होत्या. पेन्सिल्व्हानियाच्या मेडिकल कॉलेजच्या मिस बॉडले यांनी आनंदीला 3 वर्षांच्या अभ्यासासाठी $600 द्यायचं कबूल केलं होतं. वैद्यकीय अभ्यासक्रम घेण्यापूर्वी आवश्यक असलेली मॅट्रिकची परीक्षा आनंदीने दिली आणि त्यात ती पासही झाली. कॉलेजमध्ये जाण्याचा दिवस ठरला. आनंदीसाठी कॉलेज जवळच एक खोली भाड्याने घेतली होती. मावशी आणि आनंदी तिथे गेल्यावर कॉलेजच्या डीननी आनंदीचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. हिंदुस्थानातली एक दरिद्री हिंदू, वयाने लहान आणि लग्न झालेली ब्राह्मण स्त्री शिक्षणासाठी इतक्या लांब येते याचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं. कॉलेज सुरू झालं. फेब्रुवारीचे दिवस होते. बाहेर थंडीचा कडाका, 860 वारे आणि हिमवर्षाव. पण तिच्या खोलीतली फायरप्लेस अशी होती की ती सुरू केली की खोलीत नुसता धूरच धूर कोंडायचा. त्यामुळे एकतर थंडीमुळे गारठावं, नाहीतर धुराने गुदमरावं, या पलीकडे तिसरा पर्याय तिच्याकडे नव्हता. अशा परिस्थितीत करायचा अभ्यास, अभ्यास आणि फक्त अभ्यास. आनंदीला कधी कधी वाटायचं की हातात बुकं घेऊनच आपण जन्माला आलोय. बाल्य नाही, तारुण्य नाही, आपण वृद्धही होणार नाही. आपली अवस्था एकच, ती म्हणजे अभ्यास. त्यातच गेल्या 2 वर्षातल्या अनंत आठवणी डोळ्यांसमोर येत होत्या. साता समुद्रापलीकडे गोपाळराव उभे होते, क्रुद्ध चेहऱ्याचे, कुत्सित विचारांचे. आपण इकडे आहोत, थंडीपासून संरक्षण नाही, खायला नीट अन्न नाही, झपाटल्यासारखे नुसते वाचतोय.
गोपाळरावांची रोखलेली नजर आपला जीव शोषून घेतेय. कसं वागायचं तेच कळत नाही. कधी पत्रात लिहितात, तू मांस खाल्लंस तरी चालेल, झगा घातलास तरी चालेल, आणि 9 वारी ऐवजी गुजराती पद्धतीची साडी नेसली तर बेईमानपणाचा आरोप केला. अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून लँड लेडीकडे जेवायला लागले तर म्हणाले, तू ब्राह्मण धर्माला काळीमा लावलास. कधी लिहितात, मी यक्कश्चित पोचत्या, आपण विद्वान डॉक्टर होणार, आम्ही आपल्याला काय शिकवावं. फोटो पाठवला तर म्हणतात, चेहरा हसरा आहे, कुणाकडे बघून हसताय कोण जाणे. क्वचित कधीतरी लिहितात, तब्येतीला जप, स्वतःची काळजी घे. कधी म्हणतात, आपण तिकडे मजेत असाल, खाण्यापिण्याची मजा, नाच रंग तमाशे सगळं चालू असेल. एका पत्रात तर त्यांनी ख्रिश्चन धर्माची भरपूर नालस्ती केली. दुसऱ्या पत्रात हिंदुस्थानातले लोक कसे हरामखोर आहेत, इथे येऊन टाचा घाशीत मरण्यापेक्षा अमेरिकेत दोघांनी आनंदाने कालक्रमणा करूया असंही लिहिलं. तरीही त्यांची हिंदुस्थानातली हकीकत वाचून मात्र खरंच आनंदीचे डोळे भरून आले होते. त्यांच्यासारख्या तिरसट ज्वालाग्राही स्वभावाच्या माणसाला सामावून घेणं कुणालाही शक्य नव्हतं. बायकोला अमेरिकेला पाठवलं म्हणून तिथले लोक नाना प्रकारे छळून त्यांचा जीव नकोसा करीत होते. या सगळ्यांच्या रागावरचं उट्ट ते पत्रातून काढीत असावेत अशी समजूत आनंदीने स्वतःची घातली. आत्ताच्या आत्ता तिकडे जावं आणि त्यांची सेवा करावी असंही क्षणभर मनात आलं. गोपाळरावांचं पत्र आलं की अनेकदा असं तिचं मन भरकटे, पण प्रयत्नपूर्वक ती मनाला जाग्यावर आणी. हिंदुस्थानातली पहिली स्त्री अमेरिकेत शिकायला आली होती, तिचं अपयश हे देशाचं अपयश ठरलं असतं, या विचाराने ती परत अभ्यासाला सुरुवात केली. पण तिची तब्येत तिला पुरेशी साथ देत नव्हती. थंडीपासून पुरेसं संरक्षण नव्हतं, त्यामुळे सतत कणकण, खोकला आणि अशक्तपणा तिची पाठच सोडत नव्हता. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिचा अभ्यास चालला होता. तिची मैत्रीण आबी तिची काळजी घेण्याचा खूप प्रयत्न करायची. त्यातच एक दिवस गोपाळरावांचं पत्र आलं. मी शांघायला आलो आहे, मजुरांच्या बोटीतून आलो, आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये. आपण अमेरिकेत एकट्या गेलो म्हणून तुम्हाला गर्व झाला, मी मात्र मजुरी करून पुढचा प्रवास करणार आहे. आपण मजेत राहावे, खूप अभ्यास करावा, तुम्ही यश मिळवलं तर स्त्रीची आणि हिंदुस्थानची मान उंचावेल. आनंदी सुन्न झाली, डोळे मिटले होते. क्रुद्ध चेहऱ्याचे, बेभान, ओझी उचलून वाकलेले, शांघायला पिवळ्या तापाने आजारी पडलेले गोपाळराव तिला दिसायला लागले. थिअरी परीक्षा संपली. आनंदी रोझेलला आली. दुखण्याने कोमेजलेली आनंदी पाहून मावशीला भरवून आलं. तिने आनंदीला प्रेमाने मिठी मारली. आता आनंदीला सक्तीची विश्रांती घ्यायला मावशीने भाग पाडलं. औषधं घ्यायला लावली, पथ्यपाणी सांभाळलं आणि आनंदीच्या चेहऱ्यावर थोडीशी टवटवी आली. एक दिवस पोस्टाने वर्तमानपत्राचं कात्रण आलं. सॅन फ्रान्सिस्कोला भगवी वस्त्र धारण केलेल्या गोपाळराव जोशांनी केलेल्या भाषणाचा तो गोषवारा होता. अमेरिकन स्त्रिया वेश्येप्रमाणे ओठाला रंग लावतात, तोकडे कपडे घालतात, पुरुषाच्या हातात हात घालून खिदळतात. या उलट हिंदू स्त्रिया विनयशील, पतीच्या अर्ध्या वचनात आणि घराबाहेर पडत नाहीत, इत्यादी इत्यादी. इतक्यात पमिलानी म्हणजे कार्पेंटर मावशींच्या मुलीने ते कात्रण बघितलं, वाचलं. तिचा चेहरा बदलला आणि तिने ते आई वडिलांना वाचून दाखवलं. तरीही कोणी काहीच बोललं नाही. मावशी मात्र तिच्याजवळ आली, तिच्या डोक्यावर हात ठेवला. आनंदीचं मन तिने जाणलं होतं आणि तिला दिलासाही दिला होता. गोपाळराव येत नव्हते, अशाच प्रकारची भाषणं करीत ते हिंडत होते. एक दिवस बातमी आली, आनंदी पहिल्या वर्गात पास झाली. मावशीच्या मुली, यजमान सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं. डॉक्टर आनंदी जोशी, तुमचं अभिनंदन. आनंदीचा ताप पळाला. तिला हे खरंच वाटेना. मावशी ग, हे सगळं तुझ्यामुळे घडलं ग, मावशी आनंदी परत परत म्हणत होती.
श्रीयुत कारपेंटर म्हणाले, अगं ही तुझी बहादुरी आहे. तू श्रम घेतलेस, प्रतिकूल परिस्थितीशी झगडलीस, सगळं श्रेय तुला आहे हो. आजूबाजूच्या सर्वांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. पण आतून कुठेतरी ती अस्वस्थ होती. गोपाळरावांकडून तिला शाबासकीची थाप हवी होती. त्यांना तार पाठवली ती, पण त्याचं काही उत्तर नव्हतं. एक दिवस मावशीच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी पार्टी ठेवली होती आणि त्या पार्टीहून आनंदी परत आली. खूप दमली होती. मावशीने तिला बळे तिच्या खोलीत विश्रांती घ्यायला पाठवलं. तिने दार उघडलं आणि हे काय, कोण आहे आत? सगळी खोली तिच्या भोवती गरकन फिरली. तिला खोकल्याची जोरात उबळ आली आणि त्या व्यक्तीने मागे वळून पाहिलं. बग्या वस्त्रातले ते गोपाळराव होते. मनावर एकदम दडपण आलं. तिने नवऱ्याला वाकून नमस्कार केला. मागून टाळ्यांचा आणि हसण्याचा आवाज आला. घरातली सर्व मंडळी दारामध्ये उभी होती. नंतर गोपाळरावांनी मला एकादशी आहे, फळही चालणार नाहीत असं जाहीर केलं. आनंदीला आश्चर्य वाटलं. गोपाळराव हसले म्हणाले, आपणच आपलं स्तोम वाढवायला हवं. हा भगवा पोशाख त्यासाठीच. अगं, या पोशाखामुळे मी एका दिवसात प्रसिद्ध झालोय. म्हणतात ना, येन केन प्रकारेण. आनंदीला खोकल्याची जोरात उबळ आली. गोपाळराव जवळ आले. तिच्या पाठीवरून हात फिरवला. आनंदीने पाहिलं त्यांचे डोळे स्वच्छ निर्मळ होते. तिच्या विषयीच्या प्रेमाने ओथंबले होते. म्हणाले, तुझी अगदीच दशा झाली अगं. मीच मूर्ख, हलकट तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं. खरंच सांगतो, माझ्यासारखा बदमाश मनुष्य कुणीच नसेल. ती खूप सुखावली. इंग्रजीत म्हणाली, असं नका ना बोलू. तुमचा त्यात काय दोष? गोपाळराव हसले. पण पण हे हास्य निराळं होतं. पत्रातले वेडेवाकडे कुत्सित भाव त्यात होते. वा वा वा, काय एक एक थेर. मातृभाषा विसरलात. मोठ्या विद्वान डॉक्टर तुम्ही. पुन्हा ती दरीत कोसळली. आश्चर्य म्हणजे इतकं चमत्कारिकपणे वागून सुद्धा गोपाळरावांनी त्या घरात आदराचं स्थान मिळवलं. हा हिंदू ब्राह्मण वेगवेगळ्या विषयांवर आपली जीभ लीलया चालवत होता. हास्य विनोद करीत होता. प्रवासातल्या गमती सांगत होता. आयुर्वेदातले उपाय सांगत होता. पदवीदान समारंभाची तारीख जवळ आली. आता मात्र खरोखरच गोपाळराव बदलल्यासारखे वाटत होते. ज्या पंडिता रमाबाईंचं तोंड बघायची त्यांची इच्छा नव्हती, का तर रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता म्हणून, त्यांनाच समारंभाला येण्यासाठी गोपाळरावांनी स्वतः पत्र लिहिलं. कारण आनंदीची तशी इच्छा होती. एवढंच नाही तर ते स्वतः त्यांना आणायला गेले. आनंदीच्या इच्छेनुसार गोपाळरावांनी भगवी वस्त्र सुद्धा टाकून दिली. समारंभ झोकात पार पडला. डॉक्टरची पदवी मिळवणारी पहिली हिंदुस्थानी स्त्री म्हणून सर्वांनी तिचा सन्मान केला. वर्तमानपत्राच्या बातमीदारांनी प्रश्न विचारून भंडावून सोडलं. आता मात्र आनंदीची तब्येत खालावतच चालली होती. एक दिवस म्हणाली, मला खूप भीती वाटते हो. इथेच मरेन असं वाटतंय. वेडीचेस, काय झालंय मरायला? असं म्हणत गोपाळरावांनी तिच्या अंगावर पांघरून घातलं. आता खरंच ते अगदी सुतासारखे सरळ बघत होते. पण आता खूप उशीर झाला होता. अखेरीस डॉक्टरांनी तिला मायदेशात जाण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत कोल्हापूरच्या महाराजांचं पत्रही आलं होतं. तिथल्या रुग्णालयात काम करण्याचं आमंत्रण होतं. परतीचा सर्व खर्च ते करणार होते. सगळ्यांचा निरोप घेऊन दोघं निघाली. मावशीचा निरोप घेणं आनंदीला खूप अवघड गेलं. हेंझाबा बोटीचं आनंदीसाठी फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. बोटीने किनारा सोडला. आता काळजी नव्हती. पण त्यांचं नष्टचर्य अजून संपलं नव्हतं. आनंदीच्या केबिनमध्ये एक लष्करी अधिकारी होता. ही काळी बाई आपल्या केबिनमध्ये? त्याला ते सहनच झालं नाही. तिकिटाचे सगळे पैसे भरलेले असून सुद्धा या आजारी बाईला ती केवळ काळी म्हणून कॅप्टननी लंडनला उतरवून दिलं. हा आघात जबरदस्त होता. दुसऱ्या दिवशी पेशावर बोटीत कशीबशी जागा मिळाली आणि खडतर प्रवास सुरू झाला. रात्री आनंदीचा श्वास कोंडला म्हणून बोटीच्या डॉक्टरला बोलावलं. क्विनाईन घ्या, हा मलेरिया आहे, तो म्हणाला. हा मलेरिया नाही, मी डॉक्टर आहे, अमेरिकेत MD केलाय.
तो डॉक्टर ताडकन उठून उभा राहिला. काळी इंडियन बाई आणि डॉक्टर, डॅमिट, तू मला शिकवू नकोस. आनंदीने क्विनाईनचा डोस ओतून दिला. गोपाळराव म्हणाले, आपण ब्राह्मण, आपल्याला असं कमीपणाच्या भावनेने कुणी आपल्या देशात वागवत नाहीत. शेवटी बोट मुंबई बंदराला लागली. आनंदीची तब्येत बिघडतच चालली होती. मला पुण्याला घेऊन चला हो, मेंदळे वैद्यांच्या औषधाने मला बरं वाटेल, असा तिचा धोशा चालू होता. गोपाळराव खालीमान घालून म्हणाले, उद्या निघूया ग, व्यवस्था करतो. आपल्या तरेबाईक मुलातला हा बदल पाहून गोपाळरावांची आई आश्चर्यचकित झाली. पुण्याला गेल्यावर गोपाळराव बाळशास्त्री वैद्यांना घेऊन मेंदळ्यांकडे गेले. माझ्या बायकोनी तुमचं औषध घ्यायचा ध्यास घेतलाय हो, कृपया आपण घरी चलावं. कसलीही बया, पाताळ डोकी गेली, पुरुषांबरोबर बोलली, अभक्ष भक्षण केलं. ब्राह्मण्याला काळीमा फसला. आता जगली काय आणि मेली काय, मला सगळं सारखंच, मेंदळे वैद्य म्हणाले. गोपाळराव आजीजीने म्हणाले, अहो असं काही नाहीये, ती फार आजारी आहे हो. माझी विद्या मला बाटवायची नाही. एवढा मोठा धन्वंतरी, पण त्याचे विचार हे असे कोते. दोष त्यांचा एकट्याचा नव्हता, समाजाच्या स्थितीचा होता. आनंदी जवळजवळ मृत्यूशय्येवर होती. हिंदुस्थानात आल्यापासून तिला भेटायला येणाऱ्यांची गर्दी उसळली होती. वर्तमानपत्रांनी खास अग्रलेख लिहून तिचं अभिनंदन केलं होतं. एकदा असेच लब्ध प्रतिष्ठित आले होते. आनंदीचं कौतुक करीत होते. इतक्यात आनंदीच्या सासूबाई उमऱ्याशी आल्या आणि म्हणाल्या, अहो कौतुक खूप चालली आहेत, लिहून ठेवलं तर महाभारत होईल, पण आज आम्ही कसे दिवस काढतोय हे आमचं आम्हाला माहित हो. खरोखरच आनंदी एवढी डॉक्टर झाली, पण रोजच्या खर्चाला काही पैसा नव्हता. एकदा गव्हर्नरच्या पत्नीने पैसे पाठवले, एकदा बाळ गंगाधर टिळकांनी पाठवले. लोकांनी आपल्याला दया दाखवावी आणि जिवंत राहण्यासाठी पैसे द्यावे, हे पाहून आनंदीचं मन विषण्ण झालं होतं. एकदा ती गोपाळरावांना म्हणाली, तुम्ही जरा इथे बसता का, मला बोलायचंय तुमच्याशी. मला तुमच्या विषयी फार वाईट वाटतं हो. तुम्ही कुणालाच कळला नाहीत, काळाच्या फार पुढे गेलात. इतक्या पुढे जाणाऱ्या माणसाला लोक क्षमा करीत नाहीत. तुम्हाला पुनर्विवाह करायचा होता, तो जमला नाही. माझ्यासारखी लहान पोर बायको म्हणून गळ्यात पडली, तिच्याकडून संसाराचं सुख तुम्ही घेतलं नाही, तर तिने खूप अभ्यास करावा असा ध्यास घेतलात. तुमचं मन जन्मभर दुखावलं गेलं आणि त्यावर उतारा म्हणून तुमचं हे वागणं होतं. तुमच्यासारखा समाजही मनाने मोठा असता तर तुम्ही असे विक्षिप्तपणे वागला नसता. हे ऐकून गोपाळराव उठून उभे राहिले. आजवर त्यांना असं कुणीच ओळखलं नव्हतं. त्यांना आनंदीचं कौतुक वाटलं. आनंदीला पुन्हा खोकला आला. गोपाळराव म्हणाले, तू जरा स्वस्थ पडतेस का? नाही नाही नाही, आता मला बोलू दे. तुमची वेडी आशा होती की मी बरी होईन, पण पण तसं होणार नाही. तुम्हीही माझ्या प्रकृतीची आशा सोडली आहे आणि म्हणूनच आता तुमचे बाहेरचे उद्योग पुन्हा सुरू झालेत. पुन्हा तुम्ही मिशनऱ्यांकडे जायला लागलात. जेव्हा तुमच्या मनासारखं होतं तेव्हा तुम्ही चांगले वागता. अमेरिकेत येईपर्यंत तुम्हाला माझ्या वागणुकीबद्दल संशय होता, त्यामुळे तुम्ही तसे वागलात. मग पुढे तुमची खात्री पटली, मी पास झाले आणि तुम्ही चांगलं वागायला लागलात. लोक कौतुक माझं करतात, पण हा सगळा तुमचा पराक्रम आहे. तुमच्याशिवाय मी घडलेच नसते. मनात आशा होती की मी हिंदुस्थानातल्या बायकांच्या उपयोगी पडेन, पण खोकल्याची जोरात उबळ आली. आनंदीने डोळे मिटून घेतले. पुढे 2-4 दिवस जीवाची उलाढाल झाली. घरावर मरणकळा पसरली होती. मग कुठल्याशा साधूंनी दिलेली मुळी उगाळून गोपाळरावांनी तिला दिली. तिचं शरीर तर आतून जळत होतं, चिता पेटल्यासारखं. ती पाणी द्या पाणी द्या म्हणून आक्रोश करत होती, पण त्यावर पाणी अजिबात द्यायचं नव्हतं. तेवढ्यात बातमी आली
की गोपाळराव ख्रिस्ती झाले. पण त्याबद्दल काहीही वाटण्याच्या पलीकडे आनंदी गेली होती. जीव तगमगत होता, आतून आग भडकली होती. ती हातपाय आपटायला लागली, केविलवाणं रडायला लागली. त्या सुराने मृत्यूच्या आगमनाची जणू द्वाहीच फिरवली. तेवढ्यात धर्मत्याग केलेले गोपाळराव परत आले. ओरडतच आले, कसला ख्रिस्ती कसलं काय. लेकाने अंगावर पाणी शिंपडलं आणि म्हणाला, तुम्ही ख्रिस्ती झालात. मी कसला ख्रिस्ती होतोय. बाप्तिस्म्याची ऐशी तैशी अशी त्या पाद्र्याची फजिती केली की बघतच राहावं. मला ख्रिस्ती करतायत. मी आहे ब्राह्मण. आता मी संध्या करतो. गोपाळरावांनी पाठ मांडला. तामन पुढे ओढलं. ओम भूर्भुवस्वः. संध्येचे स्वर खोलीत घुमले. संध्या संपली. गीता पठण सुरू झालं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. आनंदीच्या कानात हे शब्द शिरले. ती किंचाळली, आतून जळतय हो जळतय, मला पाणी द्या, नाही सहन होत आता. पेटतं शरीर बरळत होतं. गोपाळरावांनी गीता पठण थांबवलं. त्यांनी तिच्या पाठीवर हात ठेवला. तुळशीला पाणी घालावं तसं ताम्हनातलं संध्येचं पाणी तिच्या मुखात घातलं. क्षण दोन क्षण आग भडकली आणि सगळं शांत शांत झालं.